नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 28/7/2025 रोजी महाज्योती योजनेअंतर्गत खालील 3 परीक्षेचे फॉर्म सध्या सुरू झाले आहेत. IBPS, PO, बँकिंग, LIC, रेल्वे, AAO, ऑनलाईन ट्रेनिंग, बँकिंग आणि संबंधित स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण, SSC, CGL, स्टाफ सिलेक्शन कमिशन, कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन, ऑनलाईन ट्रेनिंग ही केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसाठी, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस MES ऑनलाईन ट्रेनिंग महाराष्ट्रातील अभियांत्रिकी सेवासाठी. विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचा मोठा बदल झाला आहे ते म्हणजे ऑनलाईन प्रशिक्षण. यावर्षी महाज्योतीने सर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळं विद्यार्थ्यांना घरी बसून प्रशिक्षण घेता येईल. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं वेगळेपण आहे तो म्हणजे मोफत प्रशिक्षण ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये दिलं जाईल आणि विद्यार्थ्यांना एक टॅब दिला जाईल. त्याच्यासोबतच फ्री डेटा हा विद्यार्थ्यांना दिला जाईल. तर शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे संबंधित परीक्षेसाठी आवश्यक पदवी किंवा समकक्ष शैक्षणिक पात्रता असावी. उदाहरणार्थ IBPS, PO आणि SSC, CGL साठी पदवी आणि MES साठी अभियांत्रिकीची पदवी असणं अनिवार्य आहे. अर्ज करण्यासाठी असणारी आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, जातीचं प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, पदवीचं प्रमाणपत्र किंवा गुणपत्र, दिव्यांग दाखला, दिव्यांग असल्यास, अनाथ दाखला, अनाथ असल्यास. महाज्योतीने सामाजिक प्रवर्ग यामध्ये महाज्योती योजनेअंतर्गत खालील प्रवर्गाचा समावेश होतो: इतर मागासवर्ग OBC 59%, विमुक्त जाती VJA 10%, भटक्या जमाती ब NTB 8%, भटक्या जमाती क NTC 11%, भटक्या जमाती ड NTD 6%, विशेष मागास प्रवर्ग SBC 6%, एकूण साधारणतः 100% आहे. समांतर आरक्षण हे पुढील प्रमाण आहे: प्रवर्ग निहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहेत, दिव्यांगाकरता 5% जागा आरक्षित आहेत, अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे. वयोमर्यादा आणि टाइम पिरियड याविषयी आपण पाहूया. महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस हे बॅच 11 महिने चालेल. याची एज लिमिट आहे 19 ते 41. IBPS, PO आणि बँकिंग ही बॅच 6 महिने चालेल. याची एज लिमिट आहे 20 ते 28. SSC आणि CGL याचा बॅचचा कालखंड आहे 6 महिने. याची एज लिमिट आहे 20 ते 30. योजनेअंतर्गतच्या लाभाविषयी आपण माहिती पाहूया. सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 6 महिन्याचे ऑनलाईन प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत दिलं जाईल. टॅबलेट आणि डाटा देण्यात येईल. योजनेच्या लाभासाठी पात्रता नेमकी काय? विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा किंवा असावी. विद्यार्थी हा पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावी. यापूर्वी महाज्योतीच्या योजनेच्या कोणत्याही स्वरूपात लाभ घेतला असेल अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये. अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरले जाणार नाही. त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही. प्रशिक्षणाकरता लाभार्थी विद्यार्थ्याची अंतिम निवड ही चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येईल. विद्यार्थ्यांची IBPS, PO, बँकिंग, LIC, रेल्वे, AAO पूर्व परीक्षेच्या धर्तीवर अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांनुसार मेरिटच्या आधारावर व आरक्षित जागेच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकात स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. प्रशिक्षणाच्या स्वरूपाविषयी आपण पाहूया. सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्याचा असेल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचं असेल. प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात असेल. अर्ज कसा करावा? महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमध्ये ॲप्लिकेशन फॉर IBPS, PO, बँकिंग, LIC, रेल्वे, AAO ऑनलाईन ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
अर्जासोबत तपशील नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावं. विद्यार्थ्याने अर्जामधील दिलेली सर्व माहिती पूर्ण भरावयाची आहे. त्याशिवाय योजनेकरता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही. महाज्योतीच्या वेबसाईटला तुम्ही क्लिक करू शकता. mahajyoti.org इथं क्लिक करा, अप्लाय करू शकता. याची लास्ट डेट आहे 20/8/2025. जसं आता आपण उल्लेख केला की अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20/8/2025. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात असल्यामुळे विद्यावेतन व आकस्मिक नीतीऐवजी टॅबलेट व डेटा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्थांमार्फत देण्यात येईल. जाहिरात रद्द करणं, मुदतवाढ देणं, अर्ज नाकारणं व स्वीकारणं याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योतीच्या अधीन राहतील. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास अथवा विद्यार्थ्याने यापूर्वी महाज्योती मार्फत राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास, तसे महाराष्ट्र राज्य शासनाच्या सारथी या संस्थेकडून योजनेचा लाभ घेतला असल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करू शकतात व संकेतस्थळ आहे www.mahajyoti.org in. अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.